ढाबा स्टाईल एग करी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती तरतरीत लाल ग्रेव्ही, अप्रतिम सुगंध आणि भन्नाट चव. तशीच ढाबा स्टाईल एग करी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तरी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे किंवा तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत. चिरलेला कांदा घालायचा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा. आता कोणतीही ढाबा स्टाईल ग्रेव्ही जेव्हा तुम्ही बनवता त्या ग्रेव्हीला छान लालसर रंग यावा, दाटपणा यावा, यासाठी जेव्हा तुम्ही कांदा भाजून घ्याल तो अगदी छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामुळे ग्रेव्हीची चव तर भन्नाट लागतेच, त्यासोबतच ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो आणि रंगसुद्धा छान येतो. तर इथे पहा, कांदा मी मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत, ते घालायचे. कांद्यासोबत टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा. 3 कांदे घेतले होते, त्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत. त्यानंतर 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या, आलं, 10 ते 12 काजू आणि कोथिंबीर यामध्ये घालायची. कोथिंबीर घेताना लक्षात ठेवा देठासहित वापरायची, त्यामुळे ग्रेव्हीला सुगंध छान येतो आणि चवही छान लागते. आता हे सर्व साहित्य कांद्यासोबत मध्यम आचेवरती टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे पहा, टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मऊसूद होईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं. पाणी घालून सर्व साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामुळे मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. मसाला तुम्हाला नंतर जास्त वेळ भाजत बसायची गरज पडत नाही आणि ग्रेव्हीला चवसुद्धा छान येते. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करायचं. झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनटं हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं. तर इथे पहा, एक 5 ते 6 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर सर्व साहित्य मी शिजवून घेतलं आहे. जे काही पाणी आपण यामध्ये घातलं होतं ते सुद्धा पूर्ण आटले. गॅस बंद करायचा आणि आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून याची छान अशी पेस्ट तयार करायची. वाटून घेताना लागलंच तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता भाजून घेतलेलं साहित्य थंड होतंय तोपर्यंत इथे मी 5 अंडी शिजवून घेतली आहेत. आता या अंड्यांना आपण कट मारून घेऊयात, म्हणजे जो मसाला आहे, जी ग्रेव्ही आहे ती अंड्यामध्ये सुद्धा आतपर्यंत छान उतरते आणि चवसुद्धा छान लागते. तर इथे अशा पद्धतीने अंड्यांवरती मी कट मारून घेते. बाकीच्या अंड्यांवरती सुद्धा याच पद्धतीने कट मारून घेते. तर इथे पहा, 5ही अंड्यांवरती मी कट मारून घेतले आहेत. आपण जो मसाला भाजून घेतला होता तो सुद्धा पूर्णपणे थंड झाला होता. तो सुद्धा मिक्सरला फिरवून छान स्मूथ अशी पेस्ट याची करून घेतली आहे. आता आपण लगेच ढाबा स्टाईल ग्रेव्ही बनवून घेऊया. तर त्यासाठी पुन्हा गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. ढाबा स्टाईल ग्रेव्ही बनवताना किंवा कोणतीही नॉनव्हेज ग्रेव्ही बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं. आता तेल गरम झालं की यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत, ते घालायचे. त्यामध्ये 4 काळी मिरी, 2 लवंगा, 1 स्टार फूल, दालचिनी, 2 हिरवी वेलची, तमालपत्र आणि जिरे घेतले आहेत. खडे मसाले मध्यम आचेवर तेलामध्ये एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचे. त्यानंतर आता यामध्ये जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती पेस्ट घालायची आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण मध्यम आचेवर छान असं भाजून घ्यायचं. आपण सर्व साहित्य आधीच अगदी व्यवस्थित भाजले आणि त्यासोबतच पाण्यामध्ये ते शिजवून सुद्धा घेतलं आहे. त्यामुळे मसाला भाजून घ्यायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. मसाला अगदी पटकन भाजला जातो. तर इथे पहा, सर्व मसाला मी कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद, 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. गरम मसाल्याऐवजी तुम्ही या ठिकाणी मटन मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. आणि 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे, तीसुद्धा यामध्ये घालायची.
आणि आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। मसाला जितका तुम्ही छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्याल, ग्रेव्हीची चवसुद्धा तितकीच दुप्पट तिप्पट वाढते। तर इथे पहा, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी थोडं थोडं तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा, तो म्हणजे इथे मी अर्धी वाटी दही फेटून घेतलं आहे। आता हे दही यामध्ये घालायचं। जर नाश्त्याच्या चमच्यानी म्हणाल तर 5 चमचे इतकं दही मी या ठिकाणी घेतलं आहे। दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही, नॉर्मल आंबट असणारं किंवा एकदम कमी आंबट असणारं दहीच या ठिकाणी वापरायचं आहे। दही घातल्यानंतर आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत, ग्रेव्हीसोबत एकदा हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा सर्व साहित्य, मसाला तेल सुटेपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही कोणतीही ढाबा स्टाईल रेसिपी बनवताना त्यामध्ये दही नक्की घाला, अजिबात स्किप करू नका। यामुळे ग्रेव्ही जबरदस्त होते, ग्रेव्ही दिसायला रिच दिसते, ग्रेव्हीमध्ये शाईन छान येते, त्यामुळे दही स्किप न करता नक्की घाला। मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये जे आपण अंडी शिजवून घेतली आहेत ती अंडी घालायची, मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनटं छान अशी परतून घ्यायची। अंड्याला आपण कट मारले आहेत, त्यामुळे मसाला आणि जी ग्रेव्ही आहे ती अंड्यामध्ये अगदी छान आतपर्यंत जाते आणि अंड्याची चवसुद्धा छान लागते। तर इथे अंडी घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनटं छान अशी परतून घेतली आहेत। आता यामध्ये पाणी घालायचं। पाणी घालताना लक्षात ठेवा, पाणी गरम किंवा कोमट वापरायचं, त्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान येतो। पाणी घातल्यानंतर आता ही ग्रेव्ही एकदा पाण्यासोबत मिक्स करून घ्यायची। पाणी घालताना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही, एक अर्धा ग्लास पाणी परफेक्ट आहे। जर जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरलं तर ग्रेव्ही अगदी सैलसर होईल आणि ढाबा स्टाईल जशी आपल्याला हवी आहे तशी तयार होणार नाही। त्यामुळे पाणी घालताना लक्षात ठेवा, थोड्याशा कमी प्रमाणामध्येच घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ग्रेव्ही आपण एकसारखी मिक्स करून घेऊया। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता एक 3 ते 4 मिनटं मंद आचेवर ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे पहा, एक 4 ते 5 मिनटं ग्रेव्ही मंद आचेवर मी शिजवून घेतली आहे। झाकण काढूया आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल ग्रेव्ही तयार झाली आहे। याच्यावरती तुम्ही तर्री पाहू शकता किती छान आली आहे। त्यासोबतच ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम थिक जशी ढाब्यावर मिळते तशीच तयार झाली आहे। आता गॅस बंद करायचा, वरून बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम फुलका, रोटी, नान कशासोबतही सर्व करू शकता। मी यासोबत खाण्यासाठी परफेक्ट असे नान बनवले होते। नानची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत नानची रेसिपी शेअर करेन। परफेक्ट ढाब्यावर, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये मिळतात ना, अगदी तसेच नान बनवून तयार होतात। आपली अंडा ग्रेव्ही तयार झाली आहे, आता पटकन सर्व करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली अंडा करी बनवून तयार झाली आहे आणि याची तुम्ही या ठिकाणी सुद्धा कन्सिस्टन्सी पाहू शकता। अंडा करी एकदम गरम आहे तरीसुद्धा ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार झाली आहे, जशी ढाब्यावर मिळते अगदी तशीच। या अंडा करीसोबत जर तुम्हाला फुलका, रोटी, नान खायची नसेल, भाकरीसुद्धा जबरदस्त लागते। त्यासोबतच साधा राईस किंवा जिरा राईससुद्धा अप्रतिम लागतो। त्यामुळे जर रोटी, फुलका, नान, भाकरीसुद्धा खायची नसेल तर अंडा करी भातासोबतसुद्धा सर्व करू शकता, अप्रतिम लागते। नानसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दोन्ही बाजूनी अगदी परफेक्ट भाजला गेला आहे आणि एकदम छान मऊसूद असा हा नान तयार झाला होता। परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।